नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद पण शिक्षण सुरू या मोहिमेअंतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व माननीय माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने ऑनलाईन शिक्षण सुरू होत आहे। मी महेश तांबुळकर न्यू हायस्कूल सलगरवाडी येथे कार्यरत आहे। आज आपण इयत्ता 9वी इतिहास विषयातील प्रकरण दुसरे भारत 1960 नंतरच्या घडामोडी या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। या पाठाचा अभ्यास करत असताना काही उपघटकांचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे। अर्थात या पाठाची प्रस्तावना 1960 चे दशक, 1970 चे दशक, 1980 चे दशक आणि 1991 नंतरचे झालेले बदल, प्रामुख्याने या उपघटकांचा आपल्याला चर्चा करायची आहे। आणि 1991 नंतरच्या बदलामध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक क्षेत्रातील विविध झालेले बदल आणि जागतिकीकरण या उपघटकांची आपल्याला चर्चा करायची आहे। आणि ही चर्चा करत असताना प्रामुख्याने भारत 1960 नंतरच्या घडामोडी या पाठाची प्रस्तावना देखील आपल्याला चर्चा केली पाहिजे। इसवी सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला। 1950 मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले। भारतीय समाज बहुजिन्सी असून या समाजात विविध भाषा, धर्म, वंश आणि जातीचे लोक एकत्र राहत आहेत। स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळामध्ये भारताला आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्नही सोडवायचे होते। नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकरणावर भर हा आर्थिक विकास साध्य करण्याचा व देशातील दारिद्र्याची समस्या दूर करण्याचा एक मार्ग म्हणून स्वीकारण्यात आला। निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरावरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झाले। याचबरोबर दुर्बल समाज घटकांसाठीच्या कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न झाले। पाठाच्या प्रस्तावनेनंतर आपण पहिल्या उपघटकाची चर्चा करूयात। पहिला उपघटक आहे 1960 चे दशक। भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी 1960च्या दशकात घडल्या। पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेल्या गोवा, दमण आणि दीव या प्रदेशांची मुक्तता झाली व ते भारतीय संघराज्याचे भाग बनले। उत्तरेकडील सीमारेषेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव 1950 पासून वाढत होता। या तणावाची परिणती अखेर दोन्ही देशातील सीमारेषा युद्धात झाली आणि हे युद्ध मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रामध्ये 1962 साली झाले। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचं नेतृत्व केलं। ते भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात। भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची आहे। 1964 मध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले। त्यानंतर लाल बहादूर शास्त्री भारताचे प्रधानमंत्री झाले। त्यांच्या कारकिर्दीत 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एक युद्ध झाले। सोव्हिएत युनियनने दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला
जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्रींनीच दिली. त्याद्वारे भारतीय शेतकरी व भारतीय सैनिक यांचं महत्त्व अधोरेखित केलं. 1966 मध्ये ताश्कंद येथे लाल बहादूर शास्त्रींचं निधन झालं. त्यानंतर 1966 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री झाल्या. त्यांची निर्णय क्षमता प्रशंसनीय होती. बँकांचे राष्ट्रीयकरण व संस्थानिकांचे तनखे बंद करणे व अशा त्यांच्या निर्णयांचे दूरगामी परिणाम झाले. त्यांच्या कारकिर्दीत पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. या आंदोलनाचं नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तिवाहिनीने केलं. पूर्व पाकिस्तानच्या समस्येचा परिणाम आपल्या भारतावरही झाला, कारण कोट्यवधी निर्वासित तेथून भारतामध्ये आले. च्या दशकाची चर्चा झाल्यानंतर या 1960 दशकामधील पंतप्रधानांची आपण थोडक्यात चर्चा करूयात. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. या नेहरूंना आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून ओळखतात. आणि या पंडित जवाहरलाल नेहरूंनी कारभार करत असताना सामाजिक व आर्थिक विकासामध्ये मोलाची भर त्यांनी टाकलेली आहे. आणि यांचं निधन 1964 मध्ये झालेलं आहे. त्यानंतर दुसरे पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्री विराजमान झाले. त्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. आपला कारभार करत असताना त्यांनी शेतकरी व सैनिकांना खूप महत्त्व दिलेलं होतं. 1966 मध्ये ताश्कंद येथे लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालेलं आहे. लाल बहादूर शास्त्री नंतर भारताच्या पंतप्रधानमध्ये इंदिरा गांधी या विराजमान झाल्या. 1966 मध्ये इंदिरा गांधी प्रधानमंत्री बनल्या. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून ओळखल्या जातात. इसवी सन 1975 ते 1977 मध्ये त्यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. जनता पक्षाकडून इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला, परंतु 1980 मध्ये पुन्हा त्या सत्तेवर आल्या. 1984 मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी भारतीय लष्कर पाठवलं आणि त्याचा राग धरून शीख रक्षकांनी त्यांची हत्या केली. 1960चे दशक या घटकाची चर्चा झाल्यानंतर आपल्याला 1970चे दशक या उपघटकाची आपण चर्चा करणार आहोत. तो घटक अभ्यासणार आहोत. 1970चे दशक यामध्ये 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले व त्याची परिणती स्वतंत्र बांगलादेशाच्या निर्मितीत झाली. शांततेच्या कारणासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याच्या आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने 1974 मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली. 1975 मध्ये सिक्कीमच्या जनतेने 1975 मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्याचा दर्जा मिळाला. या दशकात भारतातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली. 1974 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी
निवडणुकीतील प्रचारात शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला. या विरोधात देशव्यापी संप आणि विरोध झाला. याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. देशातील कायदा व सुव्यवस्था ची परिस्थिती बिघडली आणि शासनाने संविधानातील आणीबाणी विषयक तरतुदीच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली, परंतु त्याचबरोबर मानवी हक्कांचाही संकोच झाला. राष्ट्रीय आणीबाणीचा हा काळ 1975 पासून 1977 पर्यंत राहिला आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला. मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदामुळे फार काळ टिकले नाही. त्यानंतर चरण सिंग हे प्रधानमंत्री झाले. त्यांचे सरकार अल्पकाळ टिकले. 1980 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. 1970चे दशक अभ्यासल्यानंतर आपण 1980चे दशक या उपघटकाबाबत चर्चा करणार आहोत. या दशकामध्ये भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरे जावे लागले. शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले. या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता. 1984 मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले. श्रीमती इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथकातील रक्षकांनीच त्यांची हत्या केली. याच कालखंडात ईशान्येकडील भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले. 1984 मध्ये राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यात राजीव गांधींनी पुढाकार घेतला. तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एकसंघ श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता, परंतु त्यांच्या या संदर्भातील प्रयत्नांना यश आले नाही. संरक्षण सामग्री आणि विशेषतः बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी करण्यात संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीव गांधीवरती बरीच टीका झाली. राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकीचा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आणि या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांच्या सर्वात महत्त्वाचे योगदान मानले जाते. पक्षातील अंतर्गत वादविवादामुळे ते फार काळ प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाहीत. 1990 मध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले. 1991 मध्ये निवडणुका प्रचारादरम्यान
निवडणुका प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली. 2004 मध्ये राजीव गांधी यांना न्यायालयाने बोफोर्स प्रकरणात निर्दोष ठरवले. 1980च्या दशकाच्या शेवटी जम्मू आणि काश्मीरमधील असंतोषाला सुरुवात झाल्याचे दिसते आणि ही समस्या अधिकाधिक वाढतच गेली आणि तिने आता दहशतवादाचे स्वरूप धारण केले आहे. तेथील अतिरेकी कारवायांनी काश्मीरी पंडितांना तेथून निघून जाण्यास भाग पाडले. च्या दशकामध्ये राजीव गांधी पंतप्रधानांचं कार्य आपण पाहणार आहोत. 1984 मध्ये राजीव गांधी प्रधानमंत्रीपदी विराजमान झाले. अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात सुधारणा करण्याचा प्रयत्न त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केला. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यात त्यांनी फार मोठा पुढाकार घेतलेला होता. तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एकसंघ श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिलेला होता, परंतु या संदर्भात त्यांना यश आले नाही. 1991 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली. 1980च्या दशकाच्या अभ्यासानंतर आपण 1991 नंतरचे बदल या उपघटकाविषयी चर्चा करणार आहोत. त्या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. जगाच्या आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलाचे ठरले. सोव्हिएत युनियनचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले. भारतामध्ये PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले आणि याच काळात अयोध्या येथील राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला. 1996 ते 1999 या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि म्हणूनच अनेक प्रधानमंत्री या काळात सत्तेवर आल्याचे दिसते. त्यात अटल बिहारी वाजपेयी, HD देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे होते. अंतिमतः 1999 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे प्रधानमंत्री झाले. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानबरोबर संवाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. 1998 मध्ये भारताने आणखी काही अणुचाचण्या करून स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले. 1999 मध्ये कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून आणखी एक युद्ध झाले. या युद्धातही भारताने पाकिस्तानचा पराभव केला. नंतरच्या बदलांमध्ये भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची थोडक्यात आपण परिचय पाहणार आहोत. 1999 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रधानमंत्री म्हणून ते विराजमान झाले. 1998 मध्ये अणुचाचणी घडवून आणली. भारत अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केलं. तसं जय जवान, जय किसान, जय विज्ञान ही घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांनी दिली आणि 1999 मध्ये भारत पाक यांच्यामधील कारगिल युद्ध देखील आपल्या भारताने जिंकलं. ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत. यानंतर आपण 1991 नंतरच्या बदलांमधील पहिल्या उपघटकाची आपण चर्चा करणार आहोत. ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन
आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहे. भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते. नियोजनाच्या द्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती आणि म्हणूनच योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि 1950 मध्ये पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. 1991 मध्ये PV नरसिंहराव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला. या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असं म्हणतात. भारताची आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली. भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. उद्योग, वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या. 1991 नंतर झालेल्या बदलांचं वर्णन जागतिकीकरण असंही केलं जातं. पुढचा उपघटक अभ्यासणार आहे तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्यात 2 महत्त्वाच्या घटनांचा समावेश करता येईल. 1965 मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन होते. त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्रांचा वापर करून अन्नधान्यांचे उत्पादन वाढवले. डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पन्न वाढले. यालाच धवल क्रांती असेही म्हणतात. अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती, औषधे आणि संरक्षण यासारख्या शांततेच्या कारणासाठीच करण्यावर भारताचा भर होता. अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केली आहे. अवकाश मध्ये 1975ला आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्याअंतर्गत अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. दूरसंचार क्षेत्रातही भारताने मोठ्या प्रमाणात प्रगती केली. 1991 नंतरच्या झालेल्या बदलांमध्ये पहिला उपघटक आपण अभ्यासला भारतीय अर्थव्यवस्था. त्यानंतर दुसरा उपघटक आपण अभ्यासला विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता आपण पुढचा घटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे सामाजिक क्षेत्रातील बदल. याच दरम्यानच्या काळात भारताच्या सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत. यातील काही बदल हे महिला सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित आहेत, तर काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या धोरणाशी संबंधित आहेत. देशातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळण्यासाठी किंवा चालना देण्यासाठी 1985 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनाच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून जे कायदे करण्यात आले त्यात हुंडा प्रतिबंध कायदा, समान वेतन कायदा यांचा समावेश होता. 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये खास स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. संविधानकारकांना असे वाटले होते की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधीपासून वंचित राहावे लागेले. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी
1953 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला आणि 1978 मध्ये बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यासाठी आणखी एक आयोग नेमण्यात आला. विविध सेवा आणि संस्थांमध्ये मागास समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या समाज घटकांना उच्चवर्णीयांची भीती, हिंसा आणि दडपशाही यांच्यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावे म्हणून 1989 मध्ये शासनाने अत्याचार विरोधी म्हणजेच अट्रॉसिटी कायदा संमत केला. यानंतर शेवटचा उपघटक आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे जागतिकीकरण. जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान आणि संस्कृती, समाज अशा सर्व क्षेत्रामध्ये अनेक बदल घडवून आणले. यातील काही बदलांची चर्चा वरील परिच्छेदामध्ये आपण केलेलीच आहे. जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत देश उदयास आला. G20 आणि ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यासारख्या देशांनी मिळून एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केली, त्यालाच ब्रिक्स आपण म्हणतो. आणि अशा आंतरराष्ट्रीय संघटनाचा भारत एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने अनुभवली आहे. भ्रमणध्वनी म्हणजेच त्याला आपण मोबाईल असं म्हणतो आणि आंतरजाल सेवा म्हणजेच इंटरनेट, तसंच उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत. राजकीय क्षेत्रातील एक स्थिर लोकशाही कशी यशस्वीरित्या कार्य करत आहे हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषतः युवकांच्या जीवनशैलीत खूप बदल झालेला आहे आणि हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी, पोशाख, भाषा, समजुती यातून आपल्याला दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 1960 नंतरच्या घडामोडी या पाठातील प्रत्येक उपघटकाची आपण चर्चा केलेली आहे. प्रत्येक उपघटकावरती या व्हिडिओमध्ये आपण PPT तयार केलेली आहे. त्या प्रत्येक PPTची स्क्रीनशॉट काढून त्या PPT बद्दलची माहिती आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये ती माहिती लिहून काढा आणि पाठाखालील पुस्तकामध्ये दिलेला स्वाध्याय आहे तो आपण सोडवावा. हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडलेला असणार, तरी कृपया सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.